हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी। तर रोहित भोईर यांना विनंती करणे आपण आपल्या शुभास्ते अजय घोरपडे विभाग सचिव आहे यांचा सन्मान या मंचावरती आपण करूया। यानंतर मनसे शाखा अध्यक्ष निलजेपाडा घेसरचे अविनाश भोईर विनंती करणे या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल। रोहित भोईर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल। अविनाशजी भोईर मनसे शाखा अध्यक्ष निलजेपाडा घेसरचे यांचा सन्मान होतोय। यानंतर तकदीरजी काळन यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते संजय भोईर उपस्थित आहेत घेसरचे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे। संजय भोईर घेसरचे तैदुर्णे गावचे माजी सरपंच तकदीरजी काळन यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय। त्यामुळे आपण थेट कॉम बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आहेत मच्छिंद्र पाटील सर त्या ठिकाणी सज्ज आहेत। थँक्यू मिस्टर IPL कुणाल दादे सर, थँक्यू विनोद पाटील सर। छान चेंडू मागे निघून गेला। ह्या फलंदाजानं आतापर्यंत एक चौकार मारला, त्यानंतर 3 चेंडू डॉट झालाय। गणेश डिंगोरे द क्लासिकल क्रिकेट ऑफ द टेनिस वर्ल्ड, अत्यंत घातक फलंदाज, धोनी या नावानं ओळख असणारा फलंदाज आणि त्याच्याच हातामध्ये स्ट्राईक आहे। पहिला स्वीपचा चौकार दाखवला, नंतर मध्ये 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट झाले। आदेशमध्येच मी कौतुक करेन, याच्याविषयी मी मगाशी विचारलं होतं ओपिनियनमध्ये संघनायक सुधीरला, खूप चांगलं वक्तव्य देखील केलं होतं। गुड डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस, ब्युटिफुल डिलिव्हरी। ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडू चौकार मारला त्या फलंदाजाला 4 चेंडू बीट करणं सुपर बॉलिंग यासाठी आदेशमध्ये ओळखला जातो। तो देखील ऑलराऊंडर प्लेयर आहे, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाजी करत असताना P1 मध्ये त्याला आपण नेहमी पाहत असतो आणि तोच गोलंदाजी करत असताना 4 धावा। फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर, शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा। बॅट अँड पॅडमध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह नाही जमलं, वॉट अ कमबॅक, सुंदर कमबॅक केलं मैदानावरती। पहिल्या चेंडूवरती ज्या फलंदाज गणेश डिंगोरे जो अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे, ज्याला धोनी या नावानं ओळखलं जातं, त्याने चौकार मारला। त्यानंतर मात्र मागचे 5चे 5 चेंडू याने मात्र डॉट केलेत आणि काही षटकाची सांगता झाली। थोडीशी सावध आणि अडकायला सुरुवात करत असताना टॉस हरल्यानंतर गोटेकर 20 संघाला आपण पाहतोय। दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती शतकाचा 21व्या पर्वामध्ये 5व्या दिवसामध्ये आम्ही स्वागत करतोय। 1:13 होतात आणि याचा 5व्या लढतीकडे आपण बोलतोय या स्पर्धेच्या। पाटील परिवार आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश दादा, त्यानंतर आमचे एकच वादा राजू दादा, सर्वांच्या गळ्यातली ताईत आमचे विनोद दादा, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघटनेचे अध्यक्ष आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा श्वास, त्यानंतर आमचे विजय दादा, असं पाटील परिवार आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। 21व्या पर्वामध्ये खूप काही नव्या रंगात, नव्या ढंगात, नवीन संकल्पना घेऊन या वर्षी ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। षटकार झाली सांगता मागचे 6 चेंडू रोहन शेलके जो संघनायक आहे मगाशी आला होता ओपिनियनला, त्याला मी विचारलं टॉस हारल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्याने सांगितलं की टॉस जरी जिंकलो असतो तरी आम्ही फलंदाजी स्वीकारली असती। बघायचे त्याचा तो निर्णय होता। 5-6 चेंडू तो मगाशी नॉस्टॅक होता। सुधीर आलाय, एक संघाचा सिनियर क्रिकेटर, द मोस्ट सिनियर क्रिकेट ऑफ द कानपोली टीम, सर्वात सिनियर खेळाडू। तर एक विशेष सन्मान आपण करतोय। येदुर्णे गावचे सचिन पाटील जे 40+ क्रिकेट खेळत आहेत, त्यांची सुपुत्री वेदिका पाटील जिने योगामध्ये दुबई येथे भारताचं प्रतिनिधित्व केलं, अशी वेदिका या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या आगरी समाजाची शान आहे, येदुर्णे गावाची सुपुत्री, आपण तिला सन्मानित करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन स्वतः या ठिकाणी तकदीरजी काळन यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतोय वेदिका पाटीलचा। कुमारी वेदिका सचिन पाटील फार कमी वयामध्ये खरं तर दुबईमध्ये जाऊन जिने योगाच्या माध्यमातून भारताचं प्रतिनिधित्व केलं, अशी आपल्या आगरी समाजाची शान आपली लाडकी वेदिका, तिला आपण सन्मानित करतोय। वेदिकाला पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा।
अशीच पुढे जा. आणखीन बहारदार कामगिरी तुझ्याकडनं होऊ दे आणि आमची छाती नक्कीच ताठ मानेने आमचा ऊर देखील भरून येऊ दे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. अशीच पुढे जा. तुझी प्रगती होत राहू दे. त्याचबरोबर जतीन पाटील शाखाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. जतीन पाटील या आपण आपला सन्मान आहे मंचावरती केला जाईल. तर रोहित भोईर यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आज सन्मान आपण करायचा आहे. टवळूया. सामना फार महत्त्वाचा ठिकाणी सुरू. आपण जाऊया. षटकार एकही सिंगल नाही, एकही डबल नाही आहे आणि एकही लेग बाईज देखील आहे. कंट्रोल गोलंदाजी मैदानावरती शफल झालाय. दिशा दिली. वॉड शॉट. गॅप घेतलाय. वॅकंट एरियाचा वापर केलाय आणि P2चा सुंदर वापर करत असताना येस, पनवेल तालुका आणि शहापूर तालुक्याच्या दोन तालुक्यामध्ये आपण सामना पाहतोय दुपारच्या रणनीती उन्हामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये. आता मात्र फलंदाज कॅप्टन टू कॅप्टन नोक आहे. फसवलाय फलंदाज रोहनला. या सुधीरनं कॅप्टन टू कॅप्टन नोक होता आणि कृष्णानं जेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. टिपले बघा ह्या चेंडूचा. फलंदाजाने दोन चौकार षटकार. रोहन शेलके कॅप्टन नोक खेळलाय तो. मैदानाच्या चारी बाजू धावा कुठल्यामध्ये सुधीरने त्याला फसवला. ॲक्शन बघा. सुधीरची वेगळी ॲक्शन आहे. लवकर तो चेंडू टाकल्यानंतर रिलीज करत असताना स्वतः लवकर फॉलोथ्रोमध्ये तो देत असं बॅकअप देत असताना आणि सुंदर झेल टिपला विकेट किपरनं आणि धक्का क्रमांक पहिला. सुरुवात चौकारानं झाली. पहिल्या चेंडू ते चौकारानंतर चेंडू नंतरचे 6 चेंडू बीट झालेत फलंदाज. नंतर चौकार आला, नंतर षटकार आला, नंतर मात्र गडी बाद झालाय. त्या दर्शकाला आकार 18 वरती आलाय. ज्या संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला तो कानपोली संघ आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी गोटेकर बीच संघाला. शहापूर तालुक्यातील नामांकित संघ आणि पनवेल तालुक्यातील मागच्या वर्षी चॅम्पियन संघ. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू टाकून त्या आतमध्ये आणलाय. ही त्याची शैली आहे. चेंडू गुडल्या स्पॉटवरनं फलंदाज मात्र बीट करत असता. फुटवर नाही आहे. क्रिकेटमध्ये फुटवर मोबाईल नेटवर गरजेचं असतं तेव्हा संपर्क होतोय आणि हॅप्पी एंडिंग केला गोलंदाजानं. षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये आले तर फक्त 4 धाबा, एक चौकार. नंतर जे 5 चेंडू आदेशनं डॉट फेकले आणि या षटकामध्ये आले अशोक आम्हाला सांगतील त्या धाबा आल्या या षटकामध्ये तब्बल त्यात 14 धाबा. त्याही 2 चौकार अनेक षटकार आल्यात. म्हणजे आत्तापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 12 चेंडू धाबा आल्यात त्या 18. म्हणजे एकही सिंगल नाही आहे, एकही डबल नाही आहे, एकही लेग बायज नाही आहे, एकही वाईट नाही आहे. कंट्रोल गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. 2 षटकांची सांगता 12 चेंडूमध्ये 18 धाबामध्ये कुटण्यामध्ये यश लागलंय. ते टॉस हरल्यानंतर गोटेकर बी या संघाला बघायचं. मागच्या वर्षीचा डिपेंडर चॅम्पियन संघ कानपोली संघ या स्पर्धेमध्ये किती छाप सोडणार आणि गोटेकर बी संघ किती धाबांचा डोंगर उभा करणार. या प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून मला पाहतात ऐकतात स्वागत आहे तुमचं. सावली क्रिएशनच्या माध्यमातून हे जे ड्रेस कोड आपण पाहतोय सुंदर ड्रेस कोड आहेत. अत्यंत सुंदर ड्रेस कोड हे आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून. 40+ जे ड्रेस कोड आहेत ते फोर्सच्या माध्यमातून आम्हाला आपण इथं पाहतोय. सुंदर ॲटमॉस्फिअर. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत. 9.00 धावगतीनं गोटेकर बी संघाची सुरुवात होत असताना जयंत डिंगोरे आणि गणेश डिंगोरे अशी जोडी मैदानावरती. स्ट्राईकला गणेश डिंगोरे येतोय. गणेशनं 6 चेंडूंचा सामना केला. पहिल्या चेंडू ते चौकार मारल्यानंतर तो 5 चेंडू डॉट झाला. आता पुन्हा तो आला स्ट्राईकला आणि आदेशमध्ये याचा वापर केला आहे कॅप्टन सुधीरनं. गुड थिंकिंग. कारण या आदेशनं फक्त 4च धाबा दिल्या होत्या P1 मध्ये. खेचलाय फटका. स्ट्रेट ड्राइव्ह थ्रू द लाईन इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. सीमा पलीकडं खणखणीत मुक्ता चौकार. मध्ये रंग भरण्याचे काम आमचा चंदू दादा देखील करत असतो
एक नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या संकल्पना घेऊन यावर्षी एक वेगळ्या संकल्पनेत तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्पर्शक वर्ष 21 चौकार पाहायला मिळाला. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये यावेळी फक्त चेंडूला दिशा देत असताना ही पहिली सिंगल पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून, लेगबाईच्या माध्यमातून माफ करा, अवंतरमध्ये. तर आत्तापर्यंत जेवढ्या धावा आल्या ते चौकार षटकाराच्या माध्यमातून आल्या. 23 धावा 1 बाद 2.2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या होत्या आदेशनं. पहिला चेंडू फलंदाज गणेश डिंगोरेने स्वीप केला होता चौकाराच्या माध्यमातून. नंतर त्याला 5चे 5 चेंडू डॉट केले होते गोलंदाजानं. आदेशनं त्याचा वापर केलाय. तो दुसऱ्या कोट्यामध्ये आलाय. सुधीरच्या मागच्या षटकामध्ये 2 चौकार षटकार तो बाद झाला फलंदाज. 14 धावा कुठल्या होत्या त्यानं संघनायक रोहननं. लवकर बॅटचा पेस ओपन केलाय. ऑनसेला घ्यायच्या नादामध्ये होतं बीट करत असताना गुड बॉलिंग. आम्हाला अशोक सांगतील की आतापर्यंत आदेशमध्ये किती चेंडू बीट केलेत फलंदाजांना. तर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू बीट केले होते आणि या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू 1 त्याने बीट केले, म्हणजे 6 चेंडू डॉट झाले आतापर्यंत. हा संघ गोटेकर बीच संघ, शहापूर तालुक्यातील नामांकित संघ आणि पनवेल तालुक्यातील दादा संघ फाईट पाहायला मिळते. सेम डिलेव्हरी, पहिल्याचा फुटवरचा वापर नाही. ह्या अगोदर देखील मी उल्लेख केला होता की फुटवरचा वापर गरजेचा आहे, नाही जमलं. डॉट डिलेव्हरी. लवकर बॅटचा फेस ओपन करतो. लेंथ लाईन पाहत नाहीये. कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला मिळाला आणि 7वा चेंडू डॉट केला आतापर्यंत या गोलंदाज आदेशमध्ये. डॉटचं पर्सेंटेज खूप चांगलं ठेवलं आहे. गुड बॉलिंग. 23 1. आदेशमध्ये चेंडू एज अँड टेकन कॅच इटचा कॉल दिलाय. चांगला जल टिपलाय. सुधीर पाटील संघानक चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. विकेट नंबर 2 योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. विकेट नंबर 2 येत असताना जयंत डिंगोरे बाद झालाय. मात्र गणेश डिंगोरे अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्याकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत. 23 2 नवीन फलंदाज येत असताना आतिश भांडे येत असताना इन ॲट नंबर 4 वरती असेल तो आता. त्या 2 गडे आतापर्यंत बाद झालेत. या षटकातील चेंडू अशोक सांगतील आम्हाला किती राहिलेत. 5 सेकंद. स्क्रीनवरती तेजूला दाखवलं जाते. त्यानंतर मनोहर पाटील. ही संपूर्ण टीम आहे जयदुर्गा काटाई संघाची. फायनल ड्युटी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. धावसंख्या धावपकामध्ये 23 अंकुश ठेवलाय, कारण जेव्हा चेंडू हातामध्ये दिला तेव्हा धावसंख्या 18 होती. 23 2. ब्लॉकॉलचा चेंडू अत्यंत घातक. कंट्रोल. हे चेंडू का फेकले जातात, ब्लॉकॉलचा चेंडू याचा वापर का केला जातो, याचं कारण फलंदाजा कंट्रोलमध्ये ठेवणं, आपली विकेटची सातत्य ठेवणं, त्यांच्या धावांसाठी रोखणं आणि धावसंख्या धावपलकावरती 3 षटकांची सांगता होती. 24 धावा 2 बाद. सुरुवात थोडीशी डगमगीत झाली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली होती ती 14. एकूण 2 षटकामध्ये 18 आणि 3 षटकांमध्ये 24. या आपण डगआउटमध्ये जाऊया, तिथे प्रतिक्रिया जाणून घेऊया. 24 2 3 षटकांची सांगता. टॉस आल्यानंतर प्रथम फंजी करत असताना गोटेकर बी संघ. गोटेकर टीमचे कॅप्टन, शहापूर तालुक्यामधून भिवंडी परिसरातून यावेळेला तुम्हाला एक प्रवेश मिळाला या स्पर्धेमध्ये. गोटेकर संघ, कॅप्टन रोहन शेळके, सर्वप्रथम तर कसं वाटतं या क्रीडानगरीमध्ये खेळत असताना आणि सॅटिस्फॅक्शन आहे का ज्या पद्धतीने धावा केल्यात आतापर्यंत तुमच्या टीमने? प्रथमतः तर खेळायला तर भरपूरच खूप चांगलं वाटतं, कारण का मी मगाशी स्टेजवर उल्लेख केला, कारण एवढी मोठी टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटला आम्हाला जी संधी दिली खेळाची त्याच्याबद्दल मगाशी आभार व्यक्त केले ना. आता सुद्धा दादांचे आभार व्यक्त करतो. आणि ग्राउंडमध्ये 3 ओव्हरीमध्ये आता 24 धावा झाल्यात, पण मला पूर्ण माझा विश्वास आहे का गणेश डिंगोरे आणि आतिश भांडे जे माझ्या टीमचे बॅट्समन आहेत का ते 12 बॉलामध्ये दोघं 12 बॉल खेळले तर आम्ही नक्कीच 50+ रन मारू आणि 50+ आमच्यासाठी एक चांगला टार्गेट असेल तो आम्ही नक्कीच डिफेंड करू. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या हंगामामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडानगरीमध्ये याच क्रीडांगणावरती स्पर्धा रंगली, त्यावेळेला अनेक गोष्टींना उधाण आलं होतं की भिवंडी परिसरातील टीमला या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जात नाही. तुमची जी विनंती होती ती मान्य करण्यात आली होती. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत आणि तुमच्या या विनंतीला मान देऊन आज भिवंडी परिसरातील आणि तुमच्या परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, तर तुम्ही काय म्हणाल त्यांच्या बाबतीत?
नक्कीच ही एवढी मोठी गोष्ट आमच्यासाठी केली आहे दादांनी, त्याच्याबद्दल दादांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि जी टुर्नामेंट आहे बघतो सर्व महाराष्ट्रामध्येच माहिती आहे का कल्याण डोंबिवली ग्रामीणमध्ये 1 रुपयामध्ये एंट्री, त्यात पूर्ण कपडे प्रदान करायला भेटतात आणि एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये खेळायला भेटतात. ही भरपूरच मोठी गोष्ट आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म अशा इकडे डोंबिवली नगरीत मिळाला आहे, त्यांचे भरपूरच भाग्य असेल. नक्कीच हा भाग्याचा दिवस आहे हे सांगतोय रोहन शेळके. आणि खऱ्या अर्थाने हा भाग्याचा दिवस कोणामुळे आला तर विनोदजी रतन पाटील यांच्यामुळे आलेला आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष भिवंडीकरांच्या विनंतीला मान देऊन, शहापूर परिसरातील खेळाडूंच्या विनंतीला मान देऊन आता ते या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन आहेत. चला तर जाऊया परत एक वेळा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. थँक्यू मिस्टर IPL कुणाल दाते सर. 24 धावा धापल कधी 2 बाद. चेतन पाटील फुल टॉस चेंडू खेचला आतिश भांडेनं, पंचांचा इशारा नो बॉल आणि षटकार. स्पर्धा अत्यंत चांगली फलंदाजी आणि त्याला गाण्यांचा तडका. काय मस्त ॲटमॉस्फिअर आहे, वंडरफुल ॲटमॉस्फिअर. धावसंख्या 31 धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू आतिश भांडे त्याचा फायदा घेतलाय. फ्रीडचा इशारा पंचाकडनं. गरज होती धावांची का 3 षटकामध्ये फक्त 24 धावा. आदेश मतेनं काउंटर अटॅक केला. 2 षटकामध्ये 9 धावा दिल्या आणि 1 गडी देखील बाद केला त्यानं. आमचा VIP डाईस हे सर्व मान्यवर आणि सर्व आमचे आयोजक. इट्स अ वाईट. याच पंच आमच्याकडे वळत असताना प्रीट अजूनही सुरू असणार आहे. गोलंदाज एक्झॅक्टली करतो काय, चेंडू पेस करण्याचा प्रयत्न करतोय, फलंदाजाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवू शकला. बघा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असताना मिस्टर भवर सरांना सांगितलं इट्स अ वाईट. एव्हरी डिडॉट्स टू लेग स्टंप. गुड डिसेंबर अंपायर. 32 वरती 2. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांना. चेंडूला पुश केलाय पॉइंट मधनं. चेतन होता तिथे, रोहन होता. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 वरती समाधान मानावं लागलंय. कॉल दिला अतिशनं गो बॅकचा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नॉट अ गुड क्रिकेट चेतननं, कारण आत्तापर्यंत धावसंख्या फक्त 24 होती. कंट्रोल गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आदेशनं चौकार मारून देखील 5 चेंडू डॉट फेकून पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या. नंतर सुधीरचा वापर केला. सुधीरनं धावा दिल्या त्या 14 आणि नंतर मात्र पुन्हा आदेशनं फक्त धावा दिल्या त्यानं 5, म्हणजे 2 षटकामध्ये त्यानं फक्त 9 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. मात्र आता जमलं नाही आहे. स्क्रीनवरती हे आमचे जयदुर्गा क्रिकेट संघ काटाईचे तकदीर कालन लकी. 35 धावा 2 बाद. 3 षटकांची सांगता झाली, कारण जेव्हा चेंडू गोलंदाजच्या चेतनच्या हातामध्ये दिला तर फक्त 24 धावा होत्या आणि आता 35 धावा. पार्ट टाइम गोलंदाज वापरलाय, करणला वापरलाय. करण पाटील येत असताना धावा दिल्यात चेतननं. 35 धावा 2 बाद. 24 धावा होत्या फक्त 3 षटकांच्या अखेरीस. स्टाकला अतिशचं कौतुक करेन आतिश भांडेचं. मॅग्निफिसंट बॅटिंग, गुड बॉलिंग. मात्र लाईन मिस करत असताना अवांतर धावसंख्या आल्यात. एकही चेंडू पडला नाही आतापर्यंत आणि धावसंख्या धावफलकावरती 36 झाल्यात. म्हणजे एकही चेंडू न पडता आता धावा आल्यात त्या 12 धावा आल्यात एकही चेंडू न पडता. 3 षटकांच्या अखेर 24 धावा होत्या आणि आता 35. अजून एकही चेंडू पडला नाहीये. कुठेतरी आळा घालणं गरजेची गोष्ट आहे कानबोली संघाला या अवांतर धावसंख्येवरती. ऑन साईडला दिशा देत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरकला फार वेगानं. रोहित आलाय फार वेगानं. कव्हरेपर्यंत 2 धावा मिळतील. चांगलं क्रिकेट. अतिशय मी कौतुक यासाठी करेन कारण ज्यावेळी अतिश मदत याला धावांची गरज होती, विकेटचं सातत्य सुरू होतं आणि ट्रिमेंडस प्रेशरमध्ये संघ होता. काउंटर अटॅक सुरू होता आणि त्या अटॅकला मात्र भेदून दाखवलंय. त्यानं धावा फार चांगल्या कुठल्यात. आतिश भांडेनं आत्तापर्यंत 11 धावा कुठल्यात. 4 चेंडूचा सामना केलाय. गणेश डिंगोरे अजूनही मैदानावरती आहे. सुरुवातीला गेलेला फलंदाज करार बॅटर स्ट्रोक. चेंडू जात होतो निघून मागे. बॅकअप होतं विकेट किपरच्या. सुधीर होता. सुधीर मगाशी खूप सुंदर झेल टिपला विकेट किपरच्या मागे ॲज अ कॅप्टन. त्याने षटक देखील फेकलं. 14 धावा दिल्यात त्यानं आणि धावसंख्येला आकार येत होतो 39 धावसंख्येवरती. चांगली स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सचं हे लाईव्ह टेलिकास्ट. त्यानंतर सायली क्रिएशनचे आणि फोर्सचे हे ड्रेस कोड आपण पाहतोय. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला सामना. भरपूर प्रेक्षक यूट्यूबला एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. 1:29 4 स्ट्रोक केला आहे. बॅकअप आहे तिथे रोहित देत असताना फॉरवर्ड स्क्वेअर रिझनला मिळणार ते 1 धाव. ही क्रिकेट चांगलं आतापर्यंत दाखवलं. आतापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून धावसंख्या फक्त 40
आमचे VIP डाईस विलंबनीय दृश्य. अत्यंत सुंदर क्रीडानगरी, भारतातील सर्वात नामांकित, लोकप्रिय, बहुचर्चित आणि मच वेटेड टुर्नामेंट, बहुप्रतिष्ठित स्पर्धा आपण एन्जॉय करतो. 5व्या दिवसामध्ये 21व्या परामध्ये एकदा मिळणार चांगलं क्रिकेट. आदेशमध्ये बॅकअप देत असताना आदेशने 2 षटकं फेकून 9 धावात 1 गडी बाद केल्यात. गुड बॉलिंग. मध्ये नंतर सुधीरनं दिल्या 14 धावा आणि चेतनचा वापर केला. चेतननं एकही चेंडू न डिलिव्हर करता 12 धावा दिल्यात आणि त्या 12 धावा डोकेडुकी ठरतील जेव्हा संघ चेसिंगमध्ये उतरणार. अपेक्षा असणारे गणेश डोंगरेकडनं क्लासिकल क्रिकेट ऑफ द टेस्ट वर्ल्ड. फसवला चेंडू, फसवा चेंडूमध्ये 55 एक्झॅक्टली मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. गॅपमध्ये 2 धावा मिळणार. चांगलं क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. आता धावा आल्यात कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, 2 षटकांनंतर 18 धावा, 3 षटकांनंतर 24 धावा आणि 4थं षटक एवढं लांबलं की ती संपायचं नाव घेत नाहीये आणि धावा मात्र आल्या 43. आता गोटेकर बी संघाच्या डगआउटमध्ये वातावरण बघा, प्रफुल्लित वातावरण सध्या. मग अशी शांत होतं डगआउट, आता मात्र वातावरण बदललंय. क्रिकेट असा खेळ आहे, क्षणामध्ये बदलतो आणि बदलले वातावरण. त्यामध्ये अतिश भांडेचा मोलाचा वाटा आहे. चांगली फटकेबाजी, 7 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात आणि गणेश डिंगोरे 11 वरती खेळत असताना मिस टाइम स्ट्रोक. रोहित पाटील चेंडू खाली, मिड विकेटला सोपा झेल टिपलाय आणि युगराज बिल्डर डेव्हलपर्स विकेट नंबर 3, 43 वरती 3रा धक्का. गणेश डिंगोरे बाद झालाय, ज्याच्याकडे भरपूर अपेक्षा होत्या. चेंडू हवेमध्ये बघा, लाईव्ह टेलिकास्ट बघा, त्या चेंडूवरती जो आपला सिम्बॉल आहे, लोगो आहे, तो देखील दिसतो स्पष्टपणे. एवढे सुंदर लाईव्ह टेलिकास्ट 77 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले बघा, साईड अँगलनं चेंडू फोर्स देखील केला होता, मात्र ताकदीचा कमी वापर झाला आणि त्यामुळे चेंडू हवेमध्ये रोहितनं सुंदर झेल टिपलाय. 43 वरती 3 धक्के. षटक समाप्त झालं, ते लॉंग षटक संपलं. 4थं षटक संपलं. 43 धावा फलकावरती. 3 षटकामध्ये धावसंख्या होती ती 24 आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 19. VIP डाईस आमचा हे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे जय दुर्वाळ क्रिकेट काटे संघाचे देखील संपूर्ण आयोजन कमिटी हे कार्यकर्ते आहेत. कारण मधून विनोददादा देखील या स्पर्धेला धावती भेट देत होते. तर ज्यावेळी ही स्पर्धा अगोदर सुरू होण्या अगोदर ते देखील पाहणी दौरा करत होते. त्यांची एक क्लिप आम्ही पाहिली होती. विनोददादासारखे अध्यक्ष सर्व मी म्हणेन क्षेत्रामध्ये असायला हवेत, सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये असायला हवेत. क्रिकेटच्या माध्यमातून प्रचंड शिस्त कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून लावली विनोददादानं. आणि विनोददादा फक्त क्रिकेटवरती मर्यादित नाही आहेत, तर हॉस्पिटलमध्ये कोणी असो किंवा कोणाला गरज असो क्रिकेटमध्ये ते तेव्हा देखील मदत करतात. हा देखील त्यांचा खूप मोठा मी म्हणे मनाचा मोठेपणा आहे. 43 धावा. पाटील परिवारानं तुम्हाला नेहमीच सांगितलंय की बंधुप्रेम कसं असावं, एकत्र कुटुंब कसं असावं, क्रिकेट कसं खेळावं, स्पर्धा कशी आयोजित करावी याचं उत्तम उदाहरण नेहमीच ठेवलं आहे. एक आदर्श ठेवलाय समाजापुढे. पाटील परिवारानं कट केला, बॅकफुटला जाऊन डीप करमधनं सुंदर फटका सजवलाय. सीमा पलीकडं आलाय मुक्ता चौकार. याच्यानंतर निळजे, सोनापाडा आणि देसाई ड्रॉसाठी रेडी राहायचं. आपण पूर्ण संघासमवेत तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे. थँक्यू लकी. आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना कुणाल दाते सर, मिस्टर IPL संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची ॲज अ कॉमेंटेटर लीड करत असताना व्हेरी गुड जॉब. लवकर केसला फटका, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. स्क्रीनच्या अगदी डोक्यावरनं चेंडू फ्लाय करत असताना खेळू होता तिथे आणि पंचाचा इशारा. यावेळी षटकार येतोय, माहेवन षटकार. बघा, फलंदाज चेंडूकडे पाहत बसलाय आणि गोलंदाजांना लगेच खाली मान घातली, शोल्डर पडलेत. त्याचे कारण होतं चेंडू षटकारासाठी निघून गेलाय. अतिश भांडेचं मी कौतुक करेन, काय खेळलाय मैदानावरती. मग त्याच्या 4 बाजूला फटके कुठत असताना, कारण जेव्हा अतिश मध्ये धावांची गरज होती, विकेटचं सातत्य सुरू होतं आणि ते थांबवले त्याने विकेटचं सातत्य आणि धावाने एक चांगला आकार दिला, कलाटणी दिली आणि धावांचा वेग 53. वेलकम 50-50 अप इन ऑन द स्कोर बोर्ड. 53 धावा 3 बाद. आता मजा येईल सामन्यामध्ये. 4.2 डगआउटमध्ये चित्र बघा आपण. प्रसन्न वातावरण आहे, टाळ्यांचा कडकड होतो.
3 षटकामध्ये 24, चौथ्या षटकामध्ये 19 आणि 5व्या षटकामध्ये 53 धाबा 3 बाद. अजून या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ आहे म्हणजे 60-65ची अपेक्षा असणाऱ्या मैदानावरती. अतिश भांडे चेंडूला येऊ दिलं, कट केला, बॅकफुटला जाऊन शांत डोक्याने खेळत असताना दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. वितम पाटील आला चेंडू खाली, तोपर्यंत 2 धावा. चांगलं क्रिकेट. 55 धावा 3 बाद. दोन्ही बाजूने टाळ्या बसतात. एका बाजूला प्रीतमचं स्वागत केलं, कौतुक केलं ते संघनायक सुधीरनं, त्यानं लवकर चेंडू बॅकअप केलाय आणि एका बाजूने 2 धावांचं स्वागत केलं डगआउटमधनं. चांगलं चित्र. प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये सुंदर, अत्यंत सुंदर क्रीडानगरीमध्ये ब्युटिफुल ॲटमॉस्फिअरमध्ये दुपारच्या रंडन तवनामध्ये सूर्याचा सामना. प्रेक्षकांची मात्र लक्ष वेधणारा सामना, एक लक्षवेधी लढत, एक चांगला फाईट सामना. प्रेक्षकांना जो अपेक्षित होता तसा सामना होणार मैदानावरती, या तीन मात्र शंका नाहीये. अतिश भांडे खेळतोय 25 वरती. अमित त्याला साथ देतो. अमितनं अजूनही इनिंगची सुरुवात केली नाही, त्याला स्ट्राईक फार अजून मिळाला नाहीये. 9 चेंडूमध्ये अतिश भांडेनं 25 धावा कुठल्यात. चांगला नोक दाखवला ऑन साइडला वळवत असताना विराज पाटील चेंडू खाली, फलंदाज बाद. अतिश भांडे मात्र बाद झालाय आणि योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट क्रमांक 4 यावेळी बाद होत असताना. गुड बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अतिश भांडेचं. 10 चेंडूमध्ये 25 धावांची फंटास्टिक नोक दाखवल्या मैदानावरती. ग्रेट बॅटिंग. पहिला धक्का 18 वरती लागला. दुसरा धक्का अशोक आम्हाला सांगतील 23 या धावसेकेवरती आणि त्यानंतर तिसरा धक्का 43 या धावसेकेवरती. मोठी भागीदारी बिल्ड झाली. 55 धावा 4 बाद. कमबॅक केले गोलंदाज रोहननं. मनीष लहाने आल्या स्ट्राईक एंडला. पाहणी केली त्यानं कशा रीतीनं आपल्या गॅप शोधायचे आहेत, कशा रीतीनं सापळा रचला आपल्याला त्याची पाहणी केली त्यानं. अत्यंत सूक्ष्म पाहणी. गोलंदाज तयार. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, बीट केलाय आणि धाबा आले नाही आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे बघायचं. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होणार. पंच सांगत असताना डीजे 1 मिनिट थांबवतोय. तकदीर दादा काही सूचना करतात. सन्मान्य तुलसीरामजी चौधरी माजी नगरसेवक यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. हा बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय. फलंदाज ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न लहानेने केलाय, मात्र स्ट्राईक बघा कशी चेंज करण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज तिकडनं चालत आलाय आणि गडी बाद झालाय. अजून एक मैदानावरती कृष्णा पाटील ॲज अ कीपर चांगली भूमिका पार पडत असताना. 55 वरती 4. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 14, 2 षटकामध्ये 18, 3 षटकामध्ये 24 आणि 4 षटकानंतर भरपूर धावसंख्या तुम्हाला वेगानं पाहायला मिळाली. आणि आता 5व्या षटकामध्ये धावसंख्या 55, 5 बाद आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. आणि 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा 2025 मध्ये आपण एन्जॉय करतोय. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. गोलंदाज रोहनचं कौतुक करेन. चांगलं कमबॅक केलं रोहननं. 55 धाबा 5 बाद. अतिश भांडेनं 25 धाबा कुठल्यात. खूप चांगला खेळला तो मैदानाच्या चारही बाजूला. चौफेर फटकेबाजी करत असताना धाबा कुठल्यात त्यानं. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 55 वरती 5. ऑन साईडला दिशा देत असताना शॉर्ट लेगमध्ये बॅकअप आहे, तिथे मिळणार ती एकच धाव. आणि अशा रीतीने सत्र समाप्त झालं. पहिलं 56 धाबा दापालकावरती. गडी बाद झाले ते 5 आणि लक्ष असणारे ते 57 धाब्यांचं. 57 धाबा कुठायचे कानपोली संघाला. मागच्या वर्षीचा डिपेंडर चॅम्पियन संघ आहे. बघा आता कस लागेल सामन्यामध्ये दोन्ही संघांचा. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया आपण. ऐकणार आहोत मिस्टर IPL कोणाला ते सरांना ऐकूया आपण. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड. आलिशान जीवनशैलीची सुरुवात. आजच तुमचे नवीन घर बुक करा. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. आधुनिक रिटेल आणि कमर्शियल जागा, 10 पेक्षा अधिक लाईफस्टाईल सुविधा असलेल्या माय हेवन. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व.
फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. सर्वोत्तम कमर्शियल जागा, आकर्षक रिटेल दुकाने महापे IT हब जवळच आणि ऑफिसेस. माय हेवन, डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड. यांना मी विनंती करेन सौ नंदाबाई बाळकृष्ण भंडारी यांचा सन्मान आपण करावा. त्या गोटेगर बीला सपोर्ट करण्यासाठी ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. ताई, आपलं सहर्ष स्वागत आणि आपला सन्मान, महिलांचा सन्मान नक्कीच हे आपलं कर्तव्य आहे. आणि महिलांचा सन्मान या स्पर्धेमध्ये यथोचित केला जातो. तो मानपान ही आपल्या महाराजांची शिकवण आहे आणि ते आपण तो सन्मान करतोय. नंदाबाई बाळकृष्ण भंडारी यांचा आपलं स्वागत आहे. यानंतर बाबूराव पाटील निळजावरून उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. बाबूराव पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. आपल्याला सन्मानित केलं जाते बाबूरावजी पाटील. तकदीर काळन यांच्या उपस्थितीमध्ये बाबूराव पाटील यांचा सन्मान होतोय. निळजेवरून इथे उपस्थित झालेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत. निलेश डोंगरे आणि विशाल डिंगोरे हे मान्यवर आहेत गोटेगर गावातले. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओपनिंग बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. लक्ष इथे सेट करण्यात आलेलं आहे. धावा करायच्या 57 57चं लक्ष या मॅच मध्ये. मॅच ऑन. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल, एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टीम सोनारपाडा, टीम निळजे आणि टीम देसाई रवी मात्रे यांचा संघ, आपण तिन्ही टीमने आमचा जो मुख्य व्यासपीठ आहे तिथे ग्रीन कार्पेट आहे, तिथे आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि 3 ओव्हर नंतर मग आपण ड्रॉ करणार आहोत येणाऱ्या पुढील सामन्याचा, आणि त्याचा टॉस देखील 3 ओव्हर नंतर लगेचच केला जाईल. निलेश डोंगरे आणि विशाल डिंगोरे यांचे इथे आगमन झालेलं आहे. गोटेगर मधून आपलं सहर्ष स्वागत. कल्याण, रायगड, बदलापूर आणि भिवंडी गटातून हा महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर रंगतोय. गोटेगर बी हा संघ खेळतोय या मॅच मध्ये कानपोली या टीमच्या विरुद्ध. पहिलाच बॉल, फुल टॉस, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे. माय हेवन सिक्सर. धावाल्यात. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर आहे, थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. 1 धाव मिळेल, 7 धावा झालेल्या आहेत. रोहित पाटील आणि आदेश मते
ही सलामीची जोडी मैदानामध्ये. आदेश आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. टीमची धावसंख्या 7. पहिलं षटक हाताळतोय आदिनाथ मडके. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. गलीमध्ये चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग अमितच्या माध्यमातून. बॉल थांबवलाय. सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 8 म्हणजे या मॅचमध्ये टार्गेट चांगलं सेट झालंय. हाही सामना रंगेल. काल संध्याकाळचा सामना ज्या प्रेक्षकांनी पाहिला नसेल तर नक्की परत एक वेळा हायलाइट्स पहा. खूप रंगतदार मॅच झाली. अनेक रील्स व्हायरल झालेले आहेत. अनेक इंस्टाग्राम पेजनी त्या रील्स व्हायरल केलेल्या आहेत. काल नारिवली आणि आडिवलीच्या दरम्यान सामना. जागेवरूनच कव्हर्सला ड्राईव्ह करायचा होता. मागचा पाय वाकवला परंतु क्रीजच्या आतमध्येच होता आणि हा डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 8 वर स्थिर आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21 तुम्ही पाहताय. जयदुर्गमाता क्रिकेट संघ काटईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन गेले 21 वर्ष तुमच्या भेटीला आलंय. यावेळेला हवेत राहिलाय बॉल. फिल्डर येतोय खाली. चांगलं जजमेंट. जैनच्या माध्यमातून झेल टिपलाय. फलंदाज बाद. तर सन्मान्य निलेशजी डोंगरे साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान करण्यात येईल. निलेशजी डोंगरे साहेब या आपण. मी राजेशजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या सुभाष साहेब त्यांना सन्मानित करावं. चांगले सपोर्टर आहेत ते गोटेकर बी संघाचे, जे आपण त्यांना सन्मानित करूया. आणि तदनंतर विशालजी डिंगोरे आपणास देखील विनंती करतोय आपण यावं. राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपणास देखील सन्मानित करण्यात येईल. राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. सर्वांचा मान सन्मान स्पर्धेमध्ये केला जातो. हीच तर परंपरा आहे पाटील परिवाराची. हीच तर परंपरा आहे जयदुर्गमाता क्रिकेट संघ काटईची. या स्वागत आहे सर्वांचं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कुणाल दत्ते सर, थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्रजी पाटील. आणि ज्याची मी चर्चा करत होतो हा तो सामना होता. शेवटच्या बॉलवर पायचीचं अपील झालं आणि नारिवली संघाने मग काय तो जल्लोषच केला. या स्पर्धेमध्ये जिंकणं खूप महत्वाचं ठरतं गावाच्या प्रतिष्ठेसाठी. काय जल्लोष होता. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा थोडासा लेट कट केलाय. गलीमध्ये चांगली फिल्डिंग. थ्रो खराब होता. अमितने हा बॉल थांबवलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. पहिलं षटक सुरू असताना पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत कानपोली या मॅच मध्ये 9 धावा. धावा चेस करायच्या आहेत त्यांना 57. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर हा फोटो तर बनतोच. या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर ही एक आठवण असते. सगळेजण इथे येतात या मंचावर फोटो काढणं, सेल्फीज काढणं आणि हा प्रतिष्ठेचा विषय असतो. या मंचावर सन्मान होणं ही देखील एक मोठी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे. आणि अनेक मान्यवरांचा सन्मान या 13 दिवसामध्ये या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जातो. तर विशालजी साहेबांचा सन्मान राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. थँक्यू. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 9. आणि सेकंड ओव्हरमध्ये प्रीतम जोशी समालोचन कक्षामध्ये स्कोररची भूमिका दरवर्षी नेहमीच आपल्याबरोबर राजदीप चौधरी निभावतात. आणि यावर्षी तर एक ऑफिशियल स्कोरर देखील या स्पर्धेमध्ये आहे अशोक पाटील. स्टंप विजन स्टंपमधून हे दृश्य आपल्यासमोर टिपलं जाते. ही खेळपट्टी 13च्या 13 दिवस अशी टणक आणि पाटा खेळपट्टी पाहायला मिळेल. एकही पॅच अजून देखील तिथे दिसत नाहीये. ज्या पद्धतीने 5व्या दिवसामध्ये ही खेळपट्टी आली आहे, कौतुक व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने रोलिंग केली आहे ही खेळपट्टी. भरपूर दिवस घेतले जातात ही खेळपट्टी बनवण्यासाठी. पुढचा बॉल फुल टॉस हवेत आहे. जास्त उंची गाठली आहे. फिल्डर येतोय. ओमकारने हा झेल टिपलाय. अरे नक्की संघ म्हणत असेल वा ओमकारा. फलंदाज बाद. विकेट आली आहे. ही विकेट आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट.
ओंकारचा चांगला झेल, विकेट आली आहे, फुल टॉसवर विकेट आली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन खेळत आहेत मैदानामध्ये. तो तास त्यांच्या डोक्यावर आहे, शिरावर आहे. कानपोली चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि याही वर्षी त्यांना प्रवेश दिला या स्पर्धेमध्ये. एक मोलाची संधी आहे त्यांच्यासाठी आणि बॅक टू बॅक ही स्पर्धा जिंकणं हा देखील एक विक्रम असतो. ज्यावेळेला तुम्ही त्या गटामध्ये खेळता, कल्याण, रायगड, बदलापूर, भिवंडी गट सध्या तुमच्या समोर रंगतोय. कानपोली, गोरसई, बामणडोंगरी, मानकेश्वर, केगाव, उरण, टेंबोडे, वाशी, दिघोडे, टेंबिवली, गोटेगर बी, नितलस, उमरोली, कर्जतचा संघ आणि नावा असे 12 संघ या गटामध्ये आपल्याला खेळताना इन ॲक्शन पाहायला मिळतील. केजू मुंडे, संतोष बेडेकर, मनोहर पाटील तिथे उपस्थित आहेत. ड्राईव्ह केलाय अवे फ्रॉम द बॉडी, बॉल चाललाय स्वीपर, कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा येत असताना पाहायला मिळतील इथे 4. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदर. चार धावा येतात. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आकार घेते, फुलते. थोडासा शरीरापासून दूर हा फटका सजवला होता इनफिल्डच्या वरून, परंतु पॉवर प्ले सुरू आहे, फायदा मिळेल आणि तो मिळालाय. 13 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत थोडंसं मागेच ढकललंय फलंदाजांना. 13 रन स्थिर आहेत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज प्रीतम जोशी आणि बॅटिंगला प्रीतम पाटील मैदानामध्ये आहे. प्रीतमचा स्क्वेअर मैदानामध्ये. प्रीतम बॅटिंग करतोय, प्रीतम गोलंदाजी करतोय. फुल टॉस होता, समोर मारलाय, ओव्हर द बॉलर हेड, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चांगली बॅटिंग, चांगला खेळ. प्रीतम गोलंदाजी करतोय, प्रीतम जोशी आणि प्रीतम पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. फुल टॉस होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, ताकद झोकली आणि समोर फटका सजवला. बीट केलं फिल्डरला, गणेश डिंगोरेला. चौकार आलाय. गणेश डिंगोरे म्हटल्यानंतर शहापूरचा धोनी या टोपण नावाने त्या खेळाडूची ओळख आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 17. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल शफल झालाय, ऑन साइडला दिशा दिली, बैठक मागचा पाय वाकवत असताना मिड विकेटला स्लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा प्रीतम घेऊन जाईल. प्रीतम चांगली बॅटिंग करतोय, सेन्सिबल खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. धावा झाल्यात 19. षटक क्रमांक 2 सुरू असताना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट इथे सेट झालंय. 57 धावा करायचे आहेत. यानंतर तिन्ही टीम तयार राहायचे आहेत. देसाई, निळजे, सोनारपाडा आमच्या या ग्रीन कार्पेटवर. त्यानंतर ड्रॉ करणार आहोत आपण, ज्यावेळेला ब्रेक आपल्याला मिळेल आणि मग होईल टॉस. तो महत्वपूर्ण सामना तुमच्या समोर खेळवला जाईल. एका टीमला मिळेल बाय. हा बॉल जास्त बाहेर आहे, पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्राच्या जोरावर धावा झाल्यात 20. आणखीन एक डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल होता. ओव्हरची होते इथे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावर लागल्यात आणि फलंदाज बाद झालेत 2. अठरा बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 37 धावा. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21. सध्या स्क्रीनवर आकाश भोईर, केजू मुंडे, त्याचबरोबर किंग ऑफ कल्याण डोंबिवली क्रिकेट वाघ
प्रमोद मात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं स्वागत आहे. आदिनाथ परत एक वेळा गोलंदाजीसाठी. ट्वेंटी रन, 2 फलंदाज बाद. अपील स्ट्रॉंग होती. शॉर्ट बॉल बाउन्सरचा वापर केला. सर विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. आदिनाथ मडके गोलंदाजीसाठी पहिले षटक टाकलं होतं आदिनाथने. ओ चांगला बॉल, चांगला बाउन्सर, टोपी जळून गेलाय विकेट कीपरच्या हातात. चांगली उंची प्राप्त केली आहे. आतापर्यंत 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. फुलरलेनचा बॉल होता, स्वीप केला. अंदाज चांगला आहे. धावा देखील मिळताना दिसतील. जमिनीला घासत पुसत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चार धावा येतात. हळूहळू हा सामना कलाटणी घेईल असं वाटतंय. दोन्ही टीम ताकदीने प्रयत्न करतायत. या मॅच मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतात. त्यांना 57 धावा चेस करायच्या आहेत आणि धावा झालेल्या 24-24. काहीशी अशीच परिस्थिती पहिल्या डावामध्ये गोटेकर बी या टीमची देखील होती. 24 रन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला, परंतु बीट केलाय. पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. जास्त बाहेर टाकलेला बॉल. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 25-25. 16 बॉल मध्ये 32 धावा. चांगला निर्णय अंपायरचा. जास्त बाहेर होता हा बॉल. 16 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. पुढे टाकलाय बॉल, बरोबर वळवलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 2 फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल बॅटर आदेश. आदेशच्या खात्यामध्ये या 2 धावा. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 27-27. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांना भावपूर्ण आदरांजली आपण दररोज या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होतो. गणरायाला वंदन करतो आणि स्पर्धेला सुरुवात होते. शॉर्ट बॉल, हुक शॉट. धावा बुक होतील 6. अप्रतिम फटका. माय हेवन सिक्सर. चांगला हुक शॉट, चांगलं टायमिंग आणि त्याचबरोबर धावा देखील 6 मिळताना दिसतात. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर. माय हेवन म्हणजे स्वर्गात गेल्याचा आनंद तुम्हाला मिळेल पर्सनल पॅराडाईज मध्ये. आणि तसाच हा षटकार आहे. धावा झालेल्या 33-33. 2 फलंदाज बाद. फुलरलेनचा बॉल होता, स्ट्रेट मारलाय. हिट चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगलं जजमेंट ओमकारने दाखवलंय. ओमकारचा हा दुसरा झेल. फलंदाज आदेश म्हणते बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येतात. तिन्ही टीम आता रेडी राहायचंय. यानंतर खेळणारे रेग्युलर गटामध्ये आपल्या ग्रामीण गटामध्ये 48 टीम पैकी पहिल्या दिवसामध्ये या तिन्ही टीमने चांगला परफॉर्मन्स दिलाय.
त्याच्यामध्ये देसाई, रवी मात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सोनारपाडा आणि निळजे तयार राहा नेक्स्ट मॅचसाठी. ड्रॉ केला जाईल आणि ड्रॉ नंतर लगेचच टॉस होईल त्या नेक्स्ट मॅचचा. 33-3 आणि इथे जास्त शफल झाला. अराउंड लेग बॉल स्टंपचा वेध घेतोय. फलंदाज बाद होईल. माफ करा, योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट आली आहे आणि यावेळेला फलंदाज आउट होतोय करण पाटील. डगआउटमध्ये सध्या कानपोलीच्या डगआउटमध्ये वातावरण थोडंसं टाईट आहे. आमच्यासोबत कृष्णा पाटील जे ॲज अ विकेट किपरची भूमिका बजावत असतात. कृष्णा, काय वाटतंय? मागच्या वर्षी आपण डिपेंडर चॅम्पियन आहात. पहिले सुरुवात चांगली झाली. 2 षटकामध्ये 18 धावा, 3 षटकामध्ये 24 धावा आणि जे 14 षटक होते त्यामध्ये 19 धावा आल्यात. त्यात धावा कुठेतरी डोके ठरल्यात तुम्हाला मैदानावरती? हा चुकून झालाय चेतनगडना, कधी झालं नाही याच्या पुढे पण पहिल्यांदा या विकेटवर त्याचे 2 बिमर पडले आणि बिना बॉल 12 रन दिल्यात. त्या आम्हाला कुठेतरी धोकादायक होऊ शकतं. पण अजून नितेश आहेत, प्रीतम आहेत, निखिल आहेत, भरपूर बॅट्समन अजून बाकी आहेत. मच्छिंद्र सर, या प्लॅनिंगवर येऊया, परंतु थोड्याच वेळात आपण ड्रॉ देखील करणार आहोत. त्याच्याविषयी आपण चर्चा करूयात. आपण लगेचच ग्राउंडमध्ये जाणार आहोत 3 संघांना घेऊन आणि तिथे गेला जाईल ड्रॉ. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. तर हा सामना जसा संपेल त्याच्यानंतर तो ड्रॉ आपण करणार आहोत. त्याच्यामुळे तिन्ही टीम आता आपण रेडी राहायचंय. टीम देसाई, त्याचबरोबर टीम निळजे आणि टीम सोनारपाडा. कानपोली गावातून काही प्रतिष्ठित व्यक्ती इथे आले असतील तर त्यांना सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊ शकता. आपला यथोचित मानपान इथे केला जाईल. त्याचबरोबर गोटेगर गावातून कोणी प्रतिष्ठित मान्यवर आले असतील तर सगळ्यांना विनंती, आपण येऊ शकता. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान इथे होईल. आपलंही स्वागत आहे. कारण मगाशी देखील आपण उल्लेख केला होता की या गटामध्ये कल्याण, रायगड, बदलापूर, भिवंडी या परिसरातील संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे. आपल्या विनंतीला मान देऊन ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांची ओळख अखंड टेनिस बॉल क्रिकेट जगताला असे विनोदजी रतन पाटील यांच्या वतीने आपल्याला महत्त्वपूर्ण सूचना आहे, विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. आपल्याला यथोचित सन्मान इथे दिला जाईल. ओमकार परटोले नवीन गोलंदाज. बारा चेंडू आणि 24 धावा. परत एक वेळा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. गोटेगर संघ शहापूर मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय, तर दुसऱ्या बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओमकारला एका बाजूला विकेट्स घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला प्रीतम खूप चांगला खेळतोय मैदानामध्ये. प्रीतम पाटीलने 5 बॉलमध्ये 10 धावा केल्यात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे आणि या स्ट्राईक रेटने जर तो खेळत राहिला तर या 24 धावा सोप्या आहेत कानपोली टीमसाठी. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. काल देखील तुम्ही पाहिलं, संध्याकाळ सगळ्यांची प्रसन्न झाली या स्पर्धेमध्ये. फुल एन्जॉय केलं प्रेक्षकांनी कालच्या मॅचला. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, शॉट चांगला आहे, एक टप्पा घेत हुलकावणी दिली फिल्डरला. बॉल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4. येतोय हा मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. प्रीतमच्या बॅटमधून हा चौकार येतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका. फुल टॉस, इथे फुल टोल बसेल. हा प्रीतम पाटील आहे. अरे प्रीतम प्यारे असं म्हणायला हरकत नाहीये. टीम देखील तेच केलाय. थेट त्या पद्धतीची फलंदाजी सध्या सुरू आहे प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. पहिला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, त्याच्यानंतर फुल टॉस मिळाला, त्याच्यानंतर त्याला
फुल टोल वसूल करत असताना मिड विकेटला फेकला षटकारासाठी 6 धावा तिथे मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होते. धावा झाल्या 43. डिफेंडिंग चॅम्पियन तो ताज डोक्यावरच ठेवायचा आहे, तो वाचवायचा आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तसाच खेळ करावा लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. धावा झालेल्या 43-43. मॅचमध्ये पलटवार कानपोली टीमचा गोटेगर बीच्या विरुद्ध खेळत असताना विजयाच्या दिशेने हा संघ वाटचाल करेल का हाही प्रश्न आहे अजूनही. 10 बॉलचा काही शिल्लक आहे. 14 करायचे आहेत. यावेळेला बीट केलंय. सळत चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 9 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आहे. काल 6 बॉलमध्ये 11 धावा डिफेंड झाल्या. संध्याकाळचे जे सामने आहेत ते रोमांचक झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये 3 सामने आतापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. हे तिन्ही सामने संध्याकाळी रोमांचक परिस्थितीमध्ये रोमहर्षक संपलेले आहेत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 43-43. थोड्याच वेळात आता आपण ड्रॉ करणार आहोत तिन्ही टीमच्या दरम्यान. ग्राउंडच्या आतमध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीचा तो लोगो आहे आणि तिथे ड्रॉ केला जाईल पुढच्या मॅचचा. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉर्ट कव्हर मधून बॉल निघतोय. 1 धाव तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 44. 4चा आकडा सध्या स्क्रीनवर आहे आणि षटक क्रमांकही 4 सुरू आहे. 3.4चा इथे आतापर्यंत खेळ संपलाय. 44ला 4 अशी परिस्थिती. काल असेच आकडे पाहिले संध्याकाळच्या सत्रामध्ये. तिथून तर सामना फिरला होता. 55ला 5 होते आणि कालचा तो सामना त्याच्या अगोदरचा हा सामना आगासन टीमने ती बाजी मारली होती. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता होती. कोणी टीमला तो सामना डिफेंड केला त्यांनी. फुलरलेनचा बॉल होता. 1 धाव तिथे मिळेल आणि ती लढत काय होती. त्याच्यानंतर केजू मुंडेची ती व्हायरल झालेली रील. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना हा सामना त्यांनी वाचवला आणि एकच विजयाचा जल्लोष सुरू राहिला. आगासनचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आले होते. खेळपट्टीला नमन त्याही मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि हा जल्लोष असतो स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये ज्यावेळेला एखादा संघ जिंकतो. आगासन टीमने त्यावेळेला बाजी मारली होती. फुलरलेनचा बॉल होता. मागे चाललाय बॉल. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट झालाय. लागलाय स्टंपवर. फलंदाज बाद. मॅच ऑन. अजूनही सामना संपलेला नाहीये. पात्र एकत्र दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पर्व 21. सहा बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. सामन्याला परत एक वेळेला एक कलाटणी आली आहे आणि आता निखिल आलाय मैदानामध्ये फलंदाजीसाठी. कालही असाच सामना रंगला होता. 6 बॉलमध्ये 11 धावा डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त झालं नारिवली टीमला आणि आता 6 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. निखिल पाटील मैदानामध्ये. तप्त उन्हामध्ये हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मैदानही तापलंय. वरून सूर्यदेव तापलाय. मैदानामध्ये सामना तापलाय. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. प्रेक्षक देखील तापलेत. परंतु मजा येईल. परंतु तेवढीच महत्वाची सोय या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक प्रेक्षकासाठी एक निवारा म्हणजेच काय तर स्टँड्स बा किती सुसज्ज करण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. अजय जडेजा स्टँड, संदीप पाटील, स्वर्गीय द्वारकानाथ संसगिरी स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड, स्मृती मंदना स्टँड, मिताली राज स्टँड, युवराज सिंग स्टँड, सौरव गांगुली, राहुल द्रविड स्टँड, विराट कोहली, रोहित शर्मा स्टँड आणि अजिंक्य रहाणे स्टँड आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी एक संगीत कक्ष, पंच कमिटी, त्याचबरोबर नृत्य कक्ष, हे सगळे स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. रवींद्र संतेचा ब्लास्ट दाखवला गेला त्या मॅचमध्ये. वाकळणच्या विरुद्ध रवींद्र संते. कल्याण डोंबिवली क्रिकेटचा नक्कीच एक बेताज बादशाह. दिव्यांग क्रिकेटचा आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेला भारतीय टीमचा उपकर्णधार. काय बॅटिंग केली होती. त्यांनी घाम फोडला होता नो डाऊट वाकण टीमला. तोही सामना चांगला झाला. त्या मॅचमध्ये केतनने 40 केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं जीत भोईरने 45 केल्या. तर या सगळ्या हायलाइट्स आहेत या नेहमीच आठवणीत राहतील. परंतु काय बॉटम हँडचा वापर करताना दिसला होता त्या मॅचेसमध्ये रवींद्र संते.
लाजवाब फटकेबाजी, ते 4 षटकार कोणीच विसरणार नाही. हा फुलर लेनचा बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायर सांगतात हा नो बॉल आहे. चार षटकार मारले होते रवींद्र संतेने. लाजवाब खेळ दाखवला होता. आता नो बॉल आला, फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. म्हणजेच काय तर आता 5 बॉल चा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 11. काहीसा असंच सामना काल देखील रंगला होता. आईच सामना आता चित्तथारक अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतोय. मजा येईल या मॅच मध्ये. रोमांचक सामना स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये 2 जिल्ह्यातून संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. एक आपण पाहतोय शहापूर तालुक्यातून संघ आलाय या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, गोटेगरबी, आणि दुसऱ्या बाजूला कानपोली रायगड जिल्ह्यातला संघ. एक्सप्रेस बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. कदाचित झेल ड्रॉप केलाय विकेट कीपरने, निसटलाय बॉल. आणि आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 11 धावा. डिफेंडिंग चॅम्पियन आता अडचणीमध्ये आहेत, कारण मागच्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा गाजवली. मागच्या वर्षी सामने जिंकलेत कानपोलीने, स्पर्धा जिंकली कानपोलीने, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये वाढ होते. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज मनीष लहाणे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. तिसरा बॉल या षटकातला. थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. पंच सांगतात हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. आता 10 धावा करायच्या आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. रोमांचक सामना, रोमहर्षक लढत, पैसा वसूल सामना. तप्त उन्हामध्ये गरमागरम मॅच तुमच्या भेटीला रंगत असताना पैसा वसूल सामना रंगतोय. पुढचा बॉल, 4 चेंडू 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आई बॉल सोडून दिलाय. पंच सांगतायत अनदर वाईड. आता 9 धावा करायच्या येणाऱ्या 4 बॉल मध्ये. आता विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये विकेट गेले होते 5, आणि या डावामध्ये देखील विकेट गेलेले आहेत 5. आणि टॉस जिंकला होता गोटेकर कानपोली टीमने. या मॅचचा टॉस कानपोली टीमच्या बाजूने लागलाय. बॅटिंग करतोय तो संघ, त्या टीमच्या बाजूने तो टॉस होता. विकेट बरोबरीत आहेत. 4 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत. 8 केल्या तरी विकेट न गमवता ते टॉसच्या आधारावर जिंकू शकतात. 4 बॉल 9 धावा हे समीकरण निर्णायक विजयासाठी. पुढचा बॉल, बॉल उडवलाय, हवेत आहे. कॅच इटचा कॉल. स्क्वेअर लेग खाली, झेल टिपलाय, आली आहे विकेट. ही योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. आता कंपल्सरी धावा कराव्या लागतील. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 9. तीन बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी आता चेस करावे लागतील धावा. त्याचं कारण आहे, पहिल्या डावामध्ये 5 विकेट होत्या, दुसऱ्या डावामध्ये आता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या 6 विकेट त्यांनी गमावलेल्या आहेत. आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचा एक रूल आहे, सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातात जर सामना बरोबरीत सुटला, आणि त्याच्यानंतर मग विकेट जर बरोबरीत असतील तर टॉसला महत्व आहे. विकेट जास्त गमावली त्याच्यामुळे आता धावा कराव्याच लागणार आहेत. 3 चेंडू आणि 9 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये विराज. राज करावा लागेल या मॅचवर, कारण तो ताज वाचवायचा आहे. मागच्या हंगामात तुम्ही जिंकले, तो ताज तुमच्या डोक्यावर आहे, शिरावर आहे, आणि तो जर वाचवायचा असेल तर विराजला या 3 बॉल मध्ये 9 धावा करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल 3-9. बॅटची कडा इथे घेतली का? अपील तर स्ट्रॉंग होती, आणि इथे तर आपण पाहतोय दोन्ही खेळाडू एका स्ट्राईकवर आहेत, आणि पंच सांगतायत काय रनआउट दिलाय की बॅट रनआउट दिलाय. अंपायर डिसिजन काय? बॅटर
स्ट्रायकिंग एंडचा आउट आहे ना, कॅच आउट. ओके, कॅच आउट आहे. बॅटची कडा घेऊन हा झेलबाद झालाय. तो बॅटर स्वतःच निघालेला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर त्याच्याकडे जाऊन पोहोचला आणि तो मात्र बाद होता. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये कंपल्सरी आता धावा चेस कराव्या लागणार आहेत कानपोली टीमला. नवीन फलंदाज कृष्णा पाटील फलंदाजीसाठी 57 धावा. असं वाटत होतं की कानपोली संघ अगदी सहज जिंकेल, परंतु हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, कधीही बदलतो. 12 मध्ये 24 करायच्या होत्या आणि आता समीकरण असं आहे 2 बॉल 9. बॅटला लागूनच गेला होता बॉल. ऑन साइडला बॅट फिरली, एकदम कडेला लागत असताना बॉल विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये त्याने तो झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स आज राजदीप चौधरी देखील स्कोरच्या भूमिकेत आहेत. 2 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आहे. या बॉलवर मोठा हिट पाहिजेच. बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय, गली आणि स्लीप मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. आता एका बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी वर्चस्व गोटेगर बी या संघाचा. आता या मॅचवर डिफेंडिंग चॅम्पियन कानपोली हा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आता या क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पिछाडीवर बॅकफुटला हा संघ लोटला गेलाय. त्याचं कारण आहे 12 बॉलमध्ये 24 धावा करायच्या होत्या आणि मागील 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत, करता आलेल्या नाही आहेत. चांगली गोलंदाजी दोन्ही बॉलर्सने केली आहे गोटेगरकडून. डीपमध्ये थर्ड मॅन ठेवलाय एकदम कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. लॉंग ऑन ठेवलाय, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली. त्याचं कारण आहे तिथून 8 धावा तर होणार नाहीत, परंतु एखादा वाईट बॉल नो बॉल आला तर मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार होऊ शकतं. ते झालंय TDPL मध्ये. ऑफ ड्राईव्ह इथे केला आणि हा सामना इथे फिनिश होईल. धावही घेतलेली नाहीये म्हणजे 7 धावांनी भव्य विजय इथे मिळवलेला या मॅचवर टीम गोटेगर बी ने. शहापूर तालुक्यातून हा संघ इथे खेळण्यासाठी आला नाही. पहिला सामना त्यांनी जिंकला आणि डिफेंडिंग चॅम्पियन गत विजेत्या संघाला त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये पराभूत केले. अभिनंदन टीम गोटेगर बी. तर आदिनाथ मडके ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट त्याने घेतल्यात, धावा डिफेंड केल्यात आणि याच्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत तिन्ही टीम. आपण आता तयार राहायचंय. आदिनाथ मडके यांनी 3 विकेट, महत्वाच्या 3 विकेट घेतल्यात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच आपण ड्रॉ साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहोत. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली पूर्व. फक्त दरमहा 1% भरा. डेव्हलप्ड बाय मुक्ता आणि योगीराज. एक्सपिरिया मॉल समोर कल्याणशीळ रोड, डोंबिवली. सर सुप्रीमोकडनं एक बॅग, पुष्पदीप ज्वेलर्सकडनं सिल्वर कॉईन, त्याचबरोबर प्रथम मेन्सवेअरकडनं टी शर्ट, बडासाहेबकडनं एक आकर्षक टी शर्ट आणि त्याचबरोबर .9कडनं मसल स्ट्रेंथ. अभिनंदन आदिनाथ. शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी आणि वळूया थेट आपण ड्रॉच्या दिशेने.
फक्त दर